मनोज जरांगे पाटील हे काल अंतरवाली सराटी या ठिकाणी रखरखत्या उन्हामध्ये आमरण उपोषणाला बसल्याचं आपण पाहिलेलं आहे। मराठा समाजाच्या विविध मागण्या घेऊन ते पुन्हा एकदा रणमैदानात उतरल्याचं आपण सर्वांनीच पाहिलेलं आहे। त्यानंतर राज्याचं जे शिष्टमंडळ आहे ते मनोज जरांगे पाटील यांना येऊन भेटलं। मनोज जरांगे पाटलांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या सोडवण्याचं आश्वासन त्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांना दिल्यानंतर काल रात्री जवळपास 1:30 वाजण्याच्या सुमारास मनोज जरांगे पाटील यांनी आपलं आमरण उपोषण जे आहे ते स्थगित केल्याचं आपण पाहिलेलं आहे। त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपलं आमरण उपोषण स्थगित केल्यानंतर आज सकाळी ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके यांनी पत्रकार परिषद घेऊन हे उपोषण कशासाठी करण्यात आलं होतं, याचबरोबर राज्याच्या शिष्टमंडळातील राधाकृष्ण विखे पाटील असतील व भाजपचे नेते प्रसाद लाड असतील यांनी कशा पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांची मनधरणी केलेली आहे, या मागे या दोघांचा काय उद्देश आहे ह्याचा एक पर्दाफाशच प्राचार्य लक्ष्मण हाके यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केल्याचं आज आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। प्राचार्य लक्ष्मण हाके जे आहेत ते नेमके या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून काय म्हणाले आहे, राज्याचे मंत्री असलेले राधाकृष्ण विखे पाटील तसंच भाजपचे नेते असलेले प्रसाद लाड यांच्यावर कशा पद्धतीने त्यांनी टीका करून त्यांचं पितळ उघडं पाडण्याचं काम या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून लक्ष्मण हाके यांनी केलेलं आहे, तेच आपण या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहूया। अंतरवली सराटीमध्ये एक आंदोलन बघितलं। हे आंदोलन एका अहंकारी वृत्तीनं जात वर्चस्वाच्या भावनेतून केलं गेलं आणि त्या आंदोलनामध्ये महाराष्ट्राचं लोकनियुक्त सरकारमधले प्रतिनिधी किंवा सरकार एवढे लाचार बघितले की एखादा रस्त्यावर खेळ करणारा ज्यावेळी माकडाला या काठीवरून त्या काठीवर उड्या मारायला लावतो ना, तशा पद्धतीनं सरकारचे प्रतिनिधी प्रसाद लाड आणि राधाकृष्ण विखे पाटील ज्येष्ठ नेते म्हणा, कॅबिनेट मंत्री म्हणा, हे त्या माकडाप्रमाणे उड्या मारत होते। तिथं ना लोकशाहीची तत्व पाळली जात होती, ना तिथं कुठलं स्वैरसूतक पाळलं जात होतं आणि एवढं गव्हर्नमेंट लाचार झालेलं आम्ही पहिल्यांदा बघितलं। आणि मुळात प्रसाद लाड सारखा माणूस आणि राधाकृष्ण विखे पाटलांसारखा माणूस, राधाकृष्ण विखे पाटलांनी तर विठ्ठलराव विखे पाटलांच्या पासूनची विखे घराण्याची जी काही अब्रू होती ती पुरती काळ धुळीस मिळवली। कारण जरांगे सारखा माणूस समोर बसून त्यांना एवढ्या खालच्या भाषेत आणि एवढ्या द्वेष तिरस्काराच्या भाषेमध्ये बोलत होता आणि ते माना हलवत होते, हे बघून महाराष्ट्रातल्या लोकांची मान शर्मेने खाली गेली। बरं, तो त्यांचा प्रश्न आहे, पण मनोज जरांगेंच्या आंदोलनामधून मनोज जरांगेंनी आंदोलनाला बसायचं आणि एक GR पारित करून घ्यायचे, पण ते GR पारित केल्यानंतर महाराष्ट्रातल्या ओबीसीवरती त्याचा काय परिणाम होणार आहे, ओबीसींचं काय म्हणणं आहे, ओबीसींचा काय से आहे, याबद्दल महाराष्ट्र शासन प्रचंड उदासीन आम्हाला दिसलं। आणि हे एवढं उदासीन होतं की ओबीसींच्या कुठल्या शिष्टमंडळाला वेळ द्यायचा नाही, कोण उपोषणाला बसलं तर तिकडे फिरकायचं सुद्धा नाही, पण जरांगे नावाच्या माणसाला अडेलतट्टू भूमिका घेणाऱ्या, ज्याला लोकशाही मान्य नाही, इतरांचे हक्क अधिकार मान्य नाहीत, ज्यांना ओबीसीचं आरक्षण संपवायचं आहे, त्या माणसाच्या समोर जाऊन स्वतःचं माकड करून घेतलं विखे पाटलांनी। प्रसाद लाडला तर काही थोडी जनाची मनाची काहीच नाही, कारण तो सरकारचा कमिशन एजंट आहे। आउटसोर्सिंगच्या माध्यमातून तो काल परवा माझ्यावर टीका करताना बोलला की मी 1 लाख युवकांना रोजगार उपलब्ध करून दिलाय, पण प्रसाद लाड तुम्ही सर्व जातीय तरुणांच्या, गोरगरिबांच्या पोरांच्या नोकऱ्यांमध्ये, आरक्षणामध्ये माती कालवण्याचं काम केलंय। त्यांच्या नोकऱ्या, त्यांचे रोजगार तुम्ही हिरावून घेतले। आता तुम्ही तुमच्या क्रिस्टल कंपनीच्या माध्यमातून सरकारची जी टेंडर घेता, ती टेंडर कुठल्या कुठल्या भागातली आहेत हे का मला सांगावंसं वाटतंय, कारण एवढी पाप करून हा प्रसाद लाड गंगेमध्ये पाप धुवून घ्यायला मनोज जरांगेकडे आला होता। पण प्रसाद लाड अशानं तुमची पाप धुली जाणार नाहीत। तुम्ही असा किंवा चंद्रकांत गायकवाड असो, चंद्रकांत गायकवाडांची ब्रिक्स इंडिया आणि स्मार्ट सर्व्हिसेस कंपनी असो, किंवा हसन मुश्रीफांना पार्टनरशिप मध्ये घेऊन तुम्ही काय काय गोरखधंदे या महाराष्ट्रामध्ये लावलेले आहेत, याचा जर पाडा वाचायचा म्हणलं तर महाराष्ट्रातल्या तरुणावरती बेरोजगारीची वेळ कुणी आणली। आणि मनोज जरांगे तुम्ही म्हणताय ना
आमच्या 5 पिढ्यांचं नुकसान झालं, आमच्या 5 पिढ्यांचं नुकसान झालं. त्या 5 पिढ्यांचं नुकसान ओबीसीने नाही केलं, ओबीसीच्या आरक्षणानं नाही केलं, तर प्रसाद लाड सारख्या, चंद्रकांत गायकवाडांसारख्या, त्याचबरोबर मुश्रीफ असतील किंवा वळसे पाटील असतील, यांच्या अनेक पार्टनरशिपमध्ये या महाराष्ट्रामध्ये कंपन्या आहेत आणि त्या आउटसोर्सिंगच्या माध्यमातून लाखो तरुणांचा रोजगार हिरावून घेतात. आणि मग या प्रसाद लाडांकडे हजारो मुलांना रोजगार दिला असं प्रसाद लाड म्हणतात. प्रसाद लाडांनी ती यादी एकदा जाहीर करावी आणि त्याचा पीएफ आणि त्याचा ESIC ते किती भरतात याची एकदा, किंवा कामगार कायदे त्यांना लागू होतात का बघा. प्रसाद लाड यांच्या कंपनीकडे 20,000 ते 1.5 लाख रुपये पगार घेणारी माणसं या प्रसाद लाडांकडे आहेत. प्रसाद लाड फक्त झाडू पोछावाला नाही, तर प्रसाद लाड इंजिनियर, अकाउंटंट, त्याचबरोबर लॉ कन्सल्टंट, स्टेनो, प्लंबर, इलेक्ट्रिशियन, MBA झालेले युवक, त्याचबरोबर हे सगळे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती प्रसाद लाड कामं करतात. आणि प्रसाद लाडच्या या क्रिस्टल कंपनीला हजारो कोटीची कामं महाराष्ट्र गव्हर्नमेंट देतं आणि परत महाराष्ट्र शासन त्यांना 12 ते 15% सर्व्हिस टॅक्स देतं. म्हणजे 20,000 ते 1.5 लाख पगार लाखो लोकांना या प्रसाद लाडच्या क्रिस्टल कंपनीच्या माध्यमातून दिला जात असेल, तर त्या तरुणांच्या अकाउंटला किती पैसे जात असतील आणि क्रिस्टल कंपनीच्या अकाउंटला किती पैसे जात असतील, हे सगळं गौड बंगाल, हे जी मोठी आकडेवारी आहे, या आकडेवारीमध्ये आम्ही ऐकतोय. आता आम्हाला डिटेल माहिती आम्ही सांगूच, पण या सगळ्या गोष्टीवरती मनोज जरांगेंनी प्रसाद लाडांना, म्हणजे प्रसाद लाड मनोज जरांगेंना त्यामध्ये काय पार्टनर करून घेतायत का, त्यांचे काय लाड पुरवतायत का, त्यांना काय पैसे देतायत, हा खरं तर संशोधनाचा विषय, तपासाचा विषय आहे. पण महाराष्ट्रामधल्या प्रसाद लाडच्या या क्रिस्टल कंपनीच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभाग असेल, बार्टी असेल, सारथी असेल, त्याचबरोबर वखार महामंडळ असेल, वैद्यकीय शिक्षण विभाग असेल, महिला बाल कल्याण असेल, त्याचबरोबर मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकांची शिक्षण मंडळ, MTDC, मुंबई मेट्रो, वीज वितरण कंपनी, या ठिकाणची कामं प्रसाद लाड यांच्या क्रिस्टल कंपनीला जातात. त्याचबरोबर साहित्यरत्न अण्णाभाऊ विकास महामंडळ, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ, चर्मकार महामंडळ, म्हणजे सामाजिक न्याय विभागाचे 50, 60, 1000, 65,000 कोटी रुपये या आरक्षित असलेल्या, सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या लोकांचा निधी महाराष्ट्र शासनातर्फे इतरत्र वळवला जातो आणि त्यामध्ये प्रसाद लाड सारखे कमिशन एजंट असतात. हे वास्तव आहे. मी एवढं का तुमच्या समोर हे मांडलं महाराष्ट्रासमोर, कारण प्रसाद लाड सारख्या कमिशन एजंटमुळं महाराष्ट्रातल्या तरुणावर बेरोजगारीची वेळ आली. पण मनोज जरांगे म्हणतायत की ओबीसी आरक्षणामुळे आमच्यावर ही वेळ आली. ओबीसी आरक्षणामध्ये जर मनोज जरांगेंचा मराठा समुदाय आला तर त्याचं काय होणार आहे, मुळात नोकऱ्याच शिल्लक राहिल्या नाहीत. त्यामुळे हे खूप भयानक आहे. मनोज जरांगेला ह्यातलं काय कळणार. पण आम्ही काल सरकार लाचार होताना पाहिलं, विखे पाटील माकडाप्रमाणे इकडून तिकडे उड्या मारताना आम्ही पाहिले, विखे घराण्याची इब्रत धुळीस मिळवताना आम्ही विखे पाटलांना काल पाहिलं. प्रसाद लाडांना त्यांचं पाप धुवायचंय, पण विखे पाटील तुम्हाला महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हायचं असेल तर महाराष्ट्रातल्या दीनदलितांची, गोरगरिबांची, कष्टकऱ्यांचे प्रश्न काय आहेत, महाराष्ट्रातल्या जनसामान्यांचे प्रश्न काय आहेत, त्यावर तुम्हाला काम करावं लागेल. नाहीतर तुमचा सुजयदादा विखे लोकसभेच्या निवडणुकीत जसं त्याला आसमान बघायला मिळालं तशीच तुमची अवस्था इथून पुढच्या कालावधीमध्ये होणार आहे. विखे पाटील हा ओबीसींच्या मुळावर उठलेला नेता आहे. हा फक्त एका मंत्रीपदाच्या पुढे जाऊ शकत नाही. तुम्ही मुख्यमंत्री पदाची कितीही स्वप्न पाहिली, मनाचे मांडे कितीही खाल्ले, तर विखे तुम्ही जोपर्यंत महाराष्ट्रातल्या जनसामान्यांच्या प्रश्नावर बोलणार नाही, उलट त्यांच्या अनात माती कालवण्याचा प्रयत्न करत असाल तर तुमचं हे दिवा स्वप्न राहील.